नमस्कार. उमेन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळे गावातील महत्त्वाच्या बातमीसह गावाच्या जलद विकासासाठी मोठी मागणी समोर आली आहे. तिवसा मतदारसंघातील मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळे गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामपंचायतीमध्ये 17 सदस्य आहेत, पण विकास कामासाठी येणारा निधी पुरेसा नाही. मोठ्या गावात आर्थिक अडचणीमुळे विकास रडखडतो. त्यामुळे तेथे ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायत किंवा नगर परिषद व्हावी ही जोरदार मागणी होत आहे. ग्रामसभेत आणि ग्रामपंचायतच्या मासिक सभेतही नागरिकांनी व सदस्यांनी वारंवार ही मागणी केली आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून नगरपंचायत झाल्यास कामे जलद आणि चांगल्या प्रकारे होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर युवा शक्ती ग्राम विकास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला निवेदन दिले आहे. मागील 5 वर्षात ग्रामपंचायत प्रशासनाने ही मागणी कशी केली, संबंधित विभागाकडून काय उत्तर आले आणि स्थानिक प्रशासनाने कसा प्रकारे पाठपुरावा केला याची सविस्तर माहिती 7 दिवसात लेखी स्वरूपात द्यावी अशी ही मागणी केली आहे. हे निवेदन ग्रामपंचायत सचिव विनोद मनवर यांना देण्यात आले आहे. यावेळी युवा शक्तीचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रमोद घाटे, प्रवीण पाचघरे, अमोल नवले, राजेंद्र गायकी, प्रवीण तिजारे, अन्सार कुरेशी, किशोर पाटील, सूरज कुरसंगे, नंदकिशोर उभाट, राहुल बाकडे, धीरज बनाईत, निलेश निचत, मंगेश टिंगणे, सोपान कनेर आणि दिनेश बाकडे उपस्थित होते. नेरपिंगळाईच्या विकासासाठी ही मागणी किती लवकर पूर्ण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे जे आज युवा शक्ती ग्रामविकास संघटनेतर्फे आपलं असं निवेदन देण्यात आलेलं आहे की नेरपिंगळा हे नगरपंचायत नगर परिषद व्हावं, याबद्दल तुमचं काय मत म्हणतात? खरोखरच हे गाव नगरपंचायत होण्याच्या तयारीत सुद्धा आहे आणि ज्या प्रमाणात व्यास लोकसंख्या ह्या ज्या अटी शर्ती आहेत त्या कदाचित हे गाव पूर्ण केलेले आहेत आणि या गावचा जो काही विकास आतापर्यंत झालेला आहे त्या विकासात जर भर पाडायची असेल तर खरोखर हे गाव नगर परिषद होणं अतिशय आवश्यक आहे. नगर परिषद झाल्यानंतर कामाचं जे विभाजन आहे वेगवेगळ्या विभागात होत असते, त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी असते, त्यामुळे संपूर्ण बाबीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत जरी करत असेल तरीही 5-10% प्रमाणात तरी ग्रामपंचायतकडून पूर्णपणे सुविधा देणं शक्य होत नाही. ज्या 5-10% काही सुविधा देणं ग्रामपंचायतकडून होत नसेल त्या नगरपंचायत झाल्यानंतर त्या सुविधेत सुद्धा भर पडेल आणि जो गावाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी आहे त्या निधीत मोठ्या संख्येने भर पडेल आणि या गावचा ज्या प्रमाणात विकास झाला त्यापेक्षाही नगरपंचायत झाल्यानंतर विकास होईल आणि वेगवेगळ्या शासकीय विभागाचे प्रमुख या ठिकाणी येतील, त्यांचे कार्यालय येतील आणि त्याचबरोबर कालांतराने नगरपंचायत झाल्यानंतर जे अप्पर तहसीलदार या ठिकाणी यावेत, ते तहसील कार्यालय सुद्धा या ठिकाणी यावं अशी सुद्धा आपली इच्छा आहे. ग्रामपंचायतच्या मार्फत या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं आतापर्यंत किती पाठपुरावा करण्यात आलेला आहे? 2 वेळा ग्रामपंचायतकडून पाठपुरावा करण्यात आलेला आहे. पुनश्च आपण आणखीन जवळपास पुन्हा सुद्धा पाठपुरावा करू आणि नगरपंचायत लवकरात लवकर होईल असे आपल्याकडे ज्या फाईल्स असतील, ज्या अटी शर्ती असतील त्या अटी शर्तीची पूर्तता आपण करून शासनाकडे पुनश्च प्रस्ताव पाठवू. गावकऱ्यांच्या या संघर्षाला यश मिळेल का? आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक अपडेटसाठी बघत रहा उमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.